मित्रांनो, गेल्या 6 महिन्यापासून धान उत्पादक शेतकरी हे धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत होते. त्यातच मित्रांनो, जे धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत होते त्या शेतकऱ्यांना आता असं वाटत होतं की बाबा धानाचा बोनस वाटप होतो की नाही. आणि मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये आजपासून धानाचा बोनस हा वाटप होणार आहे. तर तो जिल्हा कोणता आहे, त्याचबरोबर जिल्ह्यातील किती शेतकरी यासाठी पात्र ठरण्यात आलेले आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यदल, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, इंस्टाला मेसेज करून पर्सनली विचारू शकता. तर मित्रांनो, काल आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास भंडारा जिल्ह्याविषयी माहिती घेतली होती की भंडारा जिल्ह्यात वाटप कालपासून सुरू झालेले आहे, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना आपली माहिती खोटी वाटलेली आहे. असो मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना हा धानाचा बोनस वाटप झालेला आहे त्यांना झालेला आहे. आता मी असं क्लिअर स्पष्टपणे सांगितलं होतं की बाबा परत म्हणजे कालच्या कालच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल असं नाही. थोडंफार पीक विम्यासारखं टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होतील असं देखील मी स्पष्टपणे सांगितलेलं होतं. तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या डोक्यात ही गोष्ट घुसलेली नाही. तर मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा. गोंदिया जिल्ह्यातील जवळपास 1,56,432 शेतकऱ्यांना ही धानाची बोनसची रक्कम ही वितरित होणार आहे. त्यातच मित्रांनो, जवळपास निधी बघायचं झालं तर गोंदिया जिल्ह्यासाठी जवळपास 180 कोटी 63,56,000 रुपयांचा निधी हा वाटप होणं आजपासून सुरू झालेला आहे किंवा होणार आहे. म्हणजे आज 16 जूनला ही प्रक्रिया प्रोसिजर पूर्णपणे सुरू झालेली आहे. तर सकाळी सकाळी काही शेतकऱ्यांना वितरित जर झाले असतील तर त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे किंवा आज म्हणजे रात्रीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर. आता इथे पण मी सांगतोय, गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा सांगतोय की आजच्या आज पूर्ण टोटल जिल्ह्यातील जवळपास जे शेतकरी आहेत 1,56,432 शेतकरी आहेत. टोटल एवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आजच्या आज ही रक्कम वितरित होणार नाही. 2-3 दिवसामध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल. आजपासून सुरुवात झालेली आहे. तुमच्या खात्यावर आज जर रक्कम नाही जमा झाली तर उद्या होईल किंवा परवा होईल. काळजी करण्यासारखं काहीही नाही मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर मित्रांनो, तर ही प्रक्रिया आजपासून पूर्णपणे सुरू झालेली आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी ही माहिती दिलेली आहे. जे जिल्हा मार्केटिंग अधिकारी जे आहेत विवेक इंगळे, त्यांनी ही प्रक्रिया आजपासून 16 जूनपासून सुरू करण्यात आलेली आहे असं देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजे आपण जे सांगितलेलं आहे की आजच्या आज सर्व शेतकरी गोंदिया पूर्ण टोटल फायनली पूर्ण जिल्हा हा टोटल गोंदिया जिल्हा हा कंप्लीट होईल असं नाही. आजपासून प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे 2-3 दिवसामध्ये पूर्ण जिल्हा कव्हर होऊन जाईल. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो गोंदिया जिल्ह्याविषयी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. धन्यवाद.